आफ्टरनून. आज आपण इयत्ता 10वीचा हा जो 9 नंबरचा चॅप्टर आहे तो कोणता आहे, कार्बनी संयुगे. आज आपण इथे स्टडी करणार आहोत. त्यामध्ये पहिला जो पॉईंट आहे कार्बनी संयुगांमधील बंध, हा पॉईंट आपण आज इथे स्टडी करणार आहोत. तर पाहूया याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. तर थोडे आठवामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न दिला आहे, संयुगांचे प्रकार कोणते. तर कोणते आहेत, संयुगांचे 2 प्रकार आहेत. पहिला कोणता आहे, सेंद्रिय संयुगे. पहिला काय आहे, सेंद्रिय संयुगे. आणि दुसरा कोणता आहे, असेंद्रिय संयुगे. सेंद्रिय संयुगे आणि असेंद्रिय संयुगे. सेंद्रिय म्हणजे काय, ज्याच्यामध्ये तुम्हाला कार्बन कंपल्सरी प्रेझेंट दिसेल. आणि असेंद्रिय म्हणजे काय, ज्यामध्ये तुम्हाला कार्बन दिसणार नाही. सेंद्रियचं जर कधी उदाहरण घेतलं तर काय झालं, CH4 म्हणजे मिथेन. इथे घेतला हा HCl, HNO3. यामध्ये तुम्हाला कार्बन ॲटम जो आहे, कार्बन एलिमेंट जो आहे तो दिसणार नाही. मग सेंद्रियमध्ये कार्बन तुम्हाला कंपल्सरी प्रेझेंट असला पाहिजे, असेंद्रियमध्ये कार्बन व्यतिरिक्त सगळे. मग हे एक्झाम्पल इथे झालेले आहे. मग आता याच्यामध्ये काही अपवाद आहेत. मग अपवाद कोणते कोणते आहे, जर कधी बघितलं कार्बन डायऑक्साईड, काय बघितलं आपण, कार्बन डायऑक्साईड. त्याचा फॉर्म्युला काय आहे, CO2. यामध्ये कार्बन ॲटम प्रेझेंट आहे, पण हा काय आहे, इथे अपवाद आहे. हा आपण इथे सेंद्रियमध्ये कन्सिडर करत नाही. मग दुसरा कार्बन मोनॉक्साईड म्हणजे हा CO आहे, हा कार्बन मोनॉक्साईड. हा पण काय आहे, इथे अपवाद आहे. CO म्हणजे कोणता, कार्बन मोनॉक्साईड. म्हणजे काही अपवाद पण आपल्याला इथे पाहायला भेटतात. कार्बन कोणता आहे, हा इथे कार्बन मोनॉक्साईड आपल्याला इथे दिलेला आहे. म्हणजे काही अपवादही तुम्हाला इथे पाहायला भेटतील. मग अजून पाहिलं तर कार्बोनेटचे क्षार असतील, हे पण काय आहे, तिथे अपवाद आहेत. तर आता पाहूयात, हा जो कार्बन आहे, या चॅप्टरमध्ये आपण कार्बनबद्दल सगळी माहिती पाहणार आहोत. कार्बनची संज्ञा आहे C. आता कार्बनचा जर कधी अणुअंक बघितला, कार्बनचा अणुअंक किती आहे, कार्बनचा अणुअंक आहे 6. कार्बनचा अणुअंक किती आहे, 6 आहे. जर कधी याचं इलेक्ट्रॉन संरूपण जर कधी आपण बघितलं, काय बघितलं याचं आपण इथे, इलेक्ट्रॉन संरूपण जर कधी आपण इथे बघितलं, म्हणजे किती इलेक्ट्रॉन याच्यामध्ये आहेत, तर ते आहे 2 आणि 4, 2,4. आणि याची वॅलन्सी म्हणजे याची संयुजा जर कधी तुम्ही बघितली, याची इथे संयुजा जर कधी बघितली तर ती किती आहे, 4. कारण की याचं ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी याला 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्यामुळे याची संयुजा किती आहे, 4 आहे. आपण काय पाहतो, अनेक अन्नपदार्थ जे आहे. आता दुसरा प्रश्न पहा, अनेक अन्नपदार्थ जर कधी आपण इथे बघितले तर ते अन्नपदार्थामध्ये यामध्ये कागद असेल, अनेक अन्नपदार्थ, त्यानंतर कागद असेल, काय काय अन्नपदार्थ, त्यानंतर कागद असेल. अजून जर कधी बघितलं औषधे असेल, लाकूड असेल, इंधने असतील. हे जर कधी बघितलं तर यामध्ये तुम्हाला काय दिसून येईल, कार्बन सगळीकडे तुम्हाला दिसून येईल. अन्नपदार्थामध्ये कागद असेल, औषध असेल, इंधने असतील, यामध्ये तुम्हाला काय दिसून येईल, सगळीकडे हा कार्बन जो आहे हा आपल्याला दिसून येईल. म्हणजे जर कधी असंही म्हणायला हरकत नाही, ऑल ओव्हर जे कंपाऊंड आहे, जे संयुगे आहेत, ते कार्बनपासूनच बनलेले आहेत, काही अपवाद वगळता. मग आता जर कधी तुम्ही अजून बघितलं तर हे जे कार्बन ॲटम जे आहे, हे धातूबरोबर आणि काचेबरोबर तिथे कंबाईन होत नाही. हे आपण पुढे पाहणारच आहोत. तर आपण आता मागील इयत्तेमध्ये काय काय शिकलो होतो ते आत्ता जरा आपण इथे पाहूयात. तर याच्या आधी तुम्हाला आत्ताच सांगितले संयुगांचे प्रकार. आता इथे काय दिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये, इथे संयुगांचे प्रकार. मग संयुगांचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. कोणते कोणते 2 प्रकार आहेत, तर पहिला आहे सेंद्रिय. आता सेंद्रिय म्हणजे सगळ्यांना समजले असेल. त्यानंतर दुसरा कोणता आहे, असेंद्रिय संयुगे. सेंद्रिय व असेंद्रिय संयुगे हे याचे 2 प्रकार आहेत. आता याच्यामध्ये कार्बन आहे तो झाला सेंद्रिय, ज्यामध्ये कार्बन नाही तो झाला असेंद्रिय. आता हा जो कार्बन ॲटम जो आहे, फक्त धातू असेल व इथे काच असेल. व्यवस्थित पहा, कशाबरोबर हा कार्बन कंबाईन होत नाही, धातू यांनी बनवलेल्या वस्तू सोडल्या तर हा सगळीकडे कंबाईन होतो. यांनी धातू आणि काच जर कधी सोडला तर हा कार्बन जो आहे सगळीकडे आपल्याला कंबाईन झालेला दिसतो. हा जो कार्बन आहे सगळीकडे आपल्याला इथे कंबाईन झालेला दिसतो. ही प्रॉपर्टी आहे त्याची. आता इंधन जर कधी तुम्ही बघितलं, काय पाहिलं आपण याच्यामध्ये, इंधनमध्येही काय प्रेझेंट आहे, तर तुम्हाला तिथे कार्बन तुम्हाला प्रेझेंट दिसेल. म्हणजे इंधनमध्येही तुम्हाला कार्बन आहे, हे आपल्याला इथे माहितीच आहे. इंधनमध्ये कार्बनाची जी संयुगे आहे ते तुम्हाला तिथे दिसून येतील. आता हे जे सेंद्रिय संयुग आहे, हे एक अत्यावश्यक मूलद्रव्य जर कधी बघितलं तर त्यामध्ये कार्बन आहे. सेंद्रिय संयुगामध्ये म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाचा जर कधी कोणता एलिमेंट असेल तर तो आहे तुमचा इथे कार्बन. याच्या आधीही आपण इथे पाहिलेलं आहे. आता याच्या पाठीमागे स्टोरी काय आहे, जर कधी आपण 200 वर्षापूर्वी गेलो, कुठे आपण
200 वर्षापूर्वी जर कधी आपण बघितलं तर आपल्याला काय माहीत होतं, ही जी सेंद्रिय संयुगे आहेत, 200 वर्षापूर्वी गेलो आपण तर आपण काय पाहतो, ही जी सेंद्रिय संयुगे जी आपल्याला दिलेली आहेत, ही सेंद्रिय संयुगे ही प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे ही सजीवांपासूनच मिळतात असं आपल्याला माहीत होतं. ही सेंद्रिय संयुगे जी आहे ही सजीवांपासून मिळतात हे आपल्याला इथे माहीत होतं. सजीवांपासूनच आपल्याला ही संयुगे इथे मिळतात हे आपल्याला इथे माहीत होतं. आता पुढे जर कधी आपण याच्यामध्ये बघितलं तर प्रयोगशाळेमध्ये काय नक्की झालं आहे, प्रयोगशाळेमध्ये एक अशी घटना घडली का असेंद्रिय संयुगांपासून, प्रयोगशाळेमध्ये काय झालं आहे, असेंद्रिय संयुगांपासून युरिया हा तयार केला गेला. असेंद्रिय संयुगांपासून काय तयार केला गेला, युरिया तयार केला गेला. काय तयार केलं आपण तिथे, असेंद्रिय संयुगांपासून युरिया तिथे आपल्याला तयार केला. मग युरिया म्हणजे एक सेंद्रिय संयुग तयार केलं. असेंद्रिय संयुगांपासून एक सेंद्रिय संयुग आपण तिथे तयार केलं. त्यानंतर जी कार्बनची संयुगे आहेत, त्यानंतर काय झालं आहे, जे कार्बन आहेत ह्या कार्बनची संयुगे तयार झाली. म्हणजे कार्बनच्या संयुगांना इथे नव्याने एक ओळख प्राप्त झाली. कार्बनच्या संयुगांना काय झालं, इथे एक नव्याने ओळख प्राप्त झाली. म्हणजे ज्या घटकांमध्ये कार्बन हे मूलद्रव्य तुम्हाला दिसेल, ज्या घटकांमध्ये कार्बन हे मूलद्रव्य दिसेल अशा संयुगांना आपण काय म्हणलो पुढे, कार्बनी संयुगे. काय म्हणलो आपण त्याला तिथे, कार्बनी संयुगे आपण त्याला तिथे म्हणतो. ज्याच्यामध्ये तुम्हाला कार्बन हा दिसेल त्याला आपण तिथे काय म्हणणार, कार्बनी संयुगे आपण तिथे म्हणणार. पण याच्याही काही अपवाद आहेत. याच्या आधी तुम्हाला अपवाद सांगितलेले आहेत. कार्बन मोनॉक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईड असतील, हे तिथे काय आहेत, अपवाद आहेत. काय आहेत हे तिथे, अपवाद इथे आहेत. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट असेल या चॅप्टरचा तर तो कोणता असेल तो आपण इथे पाहूया. म्हणजे कार्बनी संयुगांमधील जे बंध आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. व्यवस्थित सगळ्यांचं लक्ष असेल. हा जो पॉईंट असेल आत्ता, कार्बनी संयुगांमधील बंध म्हणजे बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड्स, हे आपण इथे पाहणार आहोत. तर याच्या आधी आपण एक बॉन्ड पाहिला होता याच्या आधीच्या इयत्तेमध्ये, तो होता आयोनिक बॉन्ड. कोणता आहे, आयनिक बॉन्ड म्हणजे आयनिक बंध आपण याच्या आधी पाहिलेला आहे. तर आयनिक बंध म्हणजे जर कधी बघितलं त्याचं उदाहरण काय आहे, त्याचं उदाहरण आपल्याला माहिती आहे NaCl, सोडियम क्लोराईड. काय एक्झाम्पल आहे त्याचं तिथे, सोडियम क्लोराईड. तर सोडियमचा अणुअंक किती आहे, 11. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन जर कधी आपण बघितलं 2,8,1. क्लोरीनचा 17, त्याचं जर कधी इलेक्ट्रॉनिक कन्फ्युरेशन बघितलं 2,8,7. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतोय, हा जो अष्टक पूर्ण करण्यासाठी हा सोडियम एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला डोनेट करतो. म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची काय होते, इथे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण तुम्हाला झालेली दिसेल. इथे इलेक्ट्रॉनची काय होते, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण तुम्हाला झालेली दिसेल. मग ही जी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण आहे त्यालाच आपण कोणता बंध म्हणतो, आयोनिक बंध आपण इथे म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला तिथे, आयोनिक बंध आपण इथे म्हणतो. आणि हे ज्या ज्या उदाहरणांमध्ये तुम्हाला हे आयनिक बंध इथे तुम्हाला दिसतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे आयनिक बंध इथे तुम्हाला दिसतील तर त्यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक जर कधी तुम्ही बघितले, त्यांचे द्रवणांक व उत्कलनांक जर कधी तुम्ही तिथे बघितले तर ते कसे असतात, उत्कलनांक त्यांचे उच्च असतात, म्हणजे जास्त असतात, हाय असतात. असं का बरं होतंय, जर कधी इथे उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला NaCl. ह्या NaClमध्ये कोणता फोर्स आहे, NaClमध्ये जर कधी तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये अंतररेणुय बल जे आहे ते जास्त असते. म्हणजे याच्यामध्ये Na हा पॉझिटिव्ह आणि या Cl कोणता चार्ज येतो, निगेटिव्ह. म्हणजे याच्यामध्ये अंतररेणुय बल म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन याच्यामध्ये जास्त आहे. त्यामुळे यांचा द्रवणांक आणि उत्कलनांक पण कसा असतो, इथे जास्त आपल्याला दिसून येतो. बरोबर, त्याचा उत्कलनांक आणि द्रवणांक कसा दिसून येतो, जास्त दिसून येतो. तसं आपण कार्बनी संयुगांमध्ये जर कधी बघितलं तर कार्बनी संयुगांमध्ये तुम्हाला कोणता बंध दिसेल, सहसंयोजक बंध दिसेल. कोणता बंध आहे याच्यामध्ये, सहसंयोजक बंध. विचारतात कार्बनमध्ये कोणता बंध आहे, सहसंयोजक बंध आहे. बंध आपल्याला इथे दिसून येतो. कोणता बंध दिसून येतो याच्यामध्ये, सहसंयोजक बंध आपल्याला इथे दिसून येतो. त्यामुळे कार्बनमध्ये जर कधी तुम्ही बघितलं, कार्बनी संयुगांमध्ये जर कधी इथे बघितलं कार्बन संयुगांमध्ये, तर याचा द्रवणांक, कार्बनी संयुगांमध्ये त्याचा द्रवणांक व त्याचा उत्कलनांक जर कधी तुम्ही बघितला तर तो कमी असतो. आयोनिक बंधांमध्ये
आयनिक बंधांमध्ये कसा असतो तो जास्त असतो, सहसंयोज बंधांमध्ये कसा असतो कमी असतो, कारण की याच्यामध्ये काय झालेलं आहे, अंतररेणुवीय बल जे आहे, कोणतं अंतररेणुवीय बल जे आहे ते कसं असतं याच्यामध्ये कमी आहे, अंतररेणुवीय बल जे आहे ते कसं आहे याच्यामध्ये कमी आहे, याच्यामध्ये अंतररेणुवीय बल तुम्हाला इथे कमी तुम्हाला झालेलं दिसतं, त्यामुळे याचा द्रवणांक आणि उत्कलनांक कसा असतो नेहमी कमी असतो. म्हणजे याच्यामध्ये जर कधी बघितलं कार्बन हा CH3 हा एक इथेन जर कधी घेतला तर इथे तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये सेम चार्ज असतं, त्याचं काय चार्ज असतं याच्यामध्ये सेम चार्ज, त्यामुळे याच्यामध्ये अंतररेणुवीय बल जे आहे ते कसं आहे कमी आहे, त्यामुळे याचा द्रवणांक आणि उत्कलनांक कसा असतो कमी असतो. आता जर कधी तुम्ही उदाहरण इथे घेतलं मिथेनचं रेणुसूत्र काय आहे CH4, याचा जर कधी तुम्ही इथे द्रवणांक बघितला, याचा जर कधी मिथेनचा द्रवणांक जर कधी तुम्ही इथे बघितला मिथेनचा तर तो किती आहे, तर तो असेल 183 मायनसमध्ये दिसतो, आणि उत्कलनांक जर कधी बघितला तर -162 तुम्हाला इथे दिसेल. आता हे कशामुळे झालं आहे, अंतररेणुवीय बलामुळे इथे झालेलं आहे, हे इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. आता हे जे द्रावण आहेत आपण याच्या आधी काय याच्यामध्ये परीक्षण केलं होतं, आता याच्या आधी आपण परीक्षण असं केलं होतं, आपण याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पास केला, काय पास केलं याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट याच्यामध्ये पास केला. म्हणजे कोणतं उदाहरण घेतलं होतं आपण, ग्लुकोज घेतला होता, काय घेतलं होतं आपण तिथे ग्लुकोज घेतलं होतं, आणि दुसरं काय घेतलं होतं युरिया आपण तिथे घेतला होता, ग्लुकोज आणि युरिया आपण इथे घेतला होता. तर याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक करंट पास केला होता, म्हणजे विद्युत वाहकता त्याच्यामधून आपण पास केली होती. तर ग्लुकोज आणि युरिया हे कोणते संयुगे आहेत, ही कार्बनी संयुगे आहेत. कोणती संयुगे दिलेली आहेत, ही आपल्याला कार्बनी संयुगे आपल्याला इथे दिलेली असतात. आता ह्या ग्लुकोजमध्ये आणि ह्या युरियामध्ये आपण इलेक्ट्रिक करंट यावेळेस पास केला, तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसलं नाही, तर या दोघांमध्येही आपल्याला विद्युत वाहकता दिसली नाही. काय दिसली नाही याच्यामध्ये, विद्युत वाहकता आपल्याला दिसली नाही. विद्युत वाहकता म्हणजे काय, करंट इथे फ्लो झालेला दिसला नाही. त्यामुळे बरीच कार्बनी संयुगे जी आहेत, काय आहेत, बरीच कार्बनी संयुगे अशी असतात, बरीच कार्बनी संयुगे की त्यामधून करंट पास होत नाही, त्यामुळे ते कसे असतात, विद्युत दुर्वाहक असतात. कसे असतात ते, विद्युत दुर्वाहक, त्यामध्ये करंट तुम्हाला पास होताना दिसत नाही, त्यामुळे कसे असतात ते विद्युत दुर्वाहक आहे. त्यामुळे कार्बनी संयुगांमध्ये तुम्ही जर कधी बघितलं तर तुम्हाला काय दिसून येईल, आयनिक बंध जो आहे याचा अभाव दिसून येईल. काय दिसून येईल, आयनिक बंधाचा अभाव तुम्हाला इथे दिसून येईल. त्यामुळे याचं अंतररेणुवीय बल जे आहे ते कमी असेल, आणि याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल याचा द्रवणांक आणि याचा उत्कलनांक नेहमी कसा दिसेल, कमी तुम्हाला तिथे दिसेल. थँक्यू.